मस्त थंडी पडायला सुरुवात झालेली आहे, तर चला बनवूयात हे पौष्टिक मेथीचे लाडू, जे आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी खूपच छान असतात. परफेक्ट पाक कसा करायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुमचे लाडू जे आहेत ते चुकणार नाहीत. भरपूर ड्रायफ्रुट्स वापरणार आहोत त्यामध्ये आपण. एकदम हेल्दी लाडू आहेत. थंडीमध्ये तर हे खूप आवडतात लोकांना. त्यामुळे ते कसे करायचे हे मी तुम्हाला आज एकदम अचूक पद्धतीने दाखवणार आहे. आता त्यासाठी बघा मी घेतलेलं इकडे तूप. तूप मी थोडं-थोडं वापरतेय. जशी आपल्याला गरज लागेल तशी. 350 ग्रॅम मी तुम्हाला सांगितलंय, पण थोडंसं कमी-जास्ती लागू शकतं. त्यानंतर त्यामध्ये मी डिंक घातलाय आणि डिंक आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आपण जेव्हा डिंक व्यवस्थित तळतो ना, तेव्हा तो असं दाताला चिटकत नाही. त्यामुळे असं त्याला दोन्ही बाजूने उलटून घ्यायचं आणि छान त्याला म्हणजे मस्त बघा तो फुलतो. असा छान फुलेस तोपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. डिंक तळून झाला, की आपण हा बाजूला काढून घेणार आहोत. हे बघा तुम्हाला दिसते डिंक आपला एकदम व्यवस्थित तळला गेलाय. तो बाजूला काढून घेऊ. मी तूप कमी घालते कारण की डिंकाने ना तूप नंतर खराब होतं. त्यामुळे खूप तूप नाही घ्यायचं. थोड्याशा तुपामध्ये आपण थोडा-थोडा डिंक घालून त्याला तळून घ्यायचा. मग आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बदाम आणि काजू. तर बदाम घालायचे पहिले आणि त्यामध्ये थोडंसं ना मी तुपावर त्याला परतून घ्यायचं. काजूपेक्षा बदामाला थोडा वेळ जास्ती लागतो म्हणून 1-1.5 मिनिटं बदाम परतून झाला, की मग काजू घालायचे. मग काजू सुद्धा परतायचे. तुम्हाला दिसेल थोडासा एक रंग त्याचा बदलतो. मग त्यानंतर हे बदाम, काजू जे आहेत ना, ते आपण एका ताटलीत काढून घ्यायचे. म्हणजे जे तूप आपण आत्तापर्यंत घेतोय त्यातच आपण सगळं करतोय. म्हणजे तुम्हाला जसं-जसं वाटेल ना, तसं तुम्ही तूप वाढवू शकता. कारण डिंक तळायला तुम्हाला जास्ती तुपाची गरज आहे, तुम्ही वापरायचं तेव्हा. आता मी घेतली इकडे खारीक पावडर. खारीक पावडर बाजारात मिळते. ती आपण डायरेक्ट आणून वापरू शकतो. त्यामुळे तुम्हाला असं काही घरी खारीक पावडर बनवण्याची गरज लागत नाही. आणि खारीक पावडर ना फक्त 2 मिनिटं वगैरेच परतायची. जास्ती तुम्ही ह्याला काही करायचं नाही. रंग बदलतो बघा खारीक पावडरचा पण छान. 2 ते 2.5 मिनिटामध्ये छान खारीक पावडर आपली परतून तयार होते. ती पण मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आता हे खोबरं आहे. सुकं खोबरं असतं ना त्याची पावडर, डेसिकेटेड कोकोनट म्हणून आपल्याला बाजारात मिळतं. तेही घेऊन यायचं. म्हणजे इथे मी तुम्हाला ज्या गोष्टी दाखवतेय त्या सगळ्या म्हणजे इन्ग्रीडियंट्स हे सगळे आपल्याला बाजारात इझिली मिळणारे आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यात काही कष्ट करायची गरज लागणार नाही आणि तुम्ही पटापट लाडू घरी बनवू शकता. आणि हे फारच छान लागतात. त्यामुळे थंडीत नक्की बनवा आणि पौष्टिक सुद्धा आहेत. त्यामुळे मुलांना तुम्ही हे 1 दिवसाला 1 तरी हा लाडू नक्की द्या खायला. आता बघा छान तांबूस असा रंग झालाय, गोल्डन रंग झालाय आपल्या खोबऱ्याचा. असं व्यवस्थित जेव्हा आपण खोबरं भाजून घेतो ना, तेव्हा काय होतं, की आपले जे लाडू आहेत ते जास्ती दिवस टिकतात. ही एक टिप आहे. आता मी इकडे एक वेगळं भांडं घेतलंय, म्हणजे मी लंगडी घेतली आणि त्याच्यामध्ये मी कणिक घेतली. कणिक सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजायची आहे. पण त्याआधी आपण काय करणार, नुसती तिला अशी ड्राय रोस्ट जे म्हणतो ना, काही न घालता, तशी पहिले भाजणार आणि मग जसं लागेल तसं आपण त्याच्यामध्ये तूप घालायचे. मस्त तूप घालायचं आणि हे भाजायचं. आता तुपाचा एक आपला स्वाद असतो आणि आपण सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं ड्रायफ्रुट्स तुपामध्ये तळले. कणिक जे आहे त्याला आपण तूप घालून भाजणार आहोत. तर त्याने ना आपले लाडू जे आहेत ते फार छान होतात आणि एक मस्त चव येते त्याला. तर जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही तूप वापरा. बघा मी थोडं-थोडं तूप असं घालतीये. 2-2 चमचे, 3-3 चमचे आपण तूप त्यामध्ये घालायचं आणि ती कणिक छान भाजायची. आता कणिक व्यवस्थित भाजली गेली हे आपल्याला कसं कळतं? तर त्याचाही थोडासा रंग बदलतो. तर त्या मी तुम्हाला दाखवेनच पुढे. तुम्ही बघा हे व्यवस्थित असं आपण तूप घालून कणिक भाजतोय. आता इथे तुम्हाला किती लागेल ना, तसं तुम्ही तूप वापरू शकता. म्हणजे अगदी दिलेलं प्रमाणच असेल असं नाही. थोडंसं तूप तुमचं कमी-जास्ती होऊ शकतं. तर ते तुमच्यावर आहे, तुम्हाला किती तूप वापरायचंय आणि थोडंसं तूप जास्ती झाल्याने काही होत नाही, लाडू मस्त लागतो उलट. हे बघा आपल्या कणकेचा जो रंग आहे, तो छानपैकी बदलला आहे आणि खरपूस अशी आपण कणिक जी आहे भाजून घेतली आहे. आता हे जे आपण ड्रायफ्रुट्स तळून ठेवलेले, ते थंड व्हायला ठेवलेले, त्याला आपण मिक्सीमधनं बारीक करून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सी जारमध्ये टाकून त्याला फिरवून घेतलंय. खूप जास्ती पण नाही फिरवायचं म्हणजे असं आपल्याला तेल नाही काढायचं त्याचं, बारीक आपण पावडर करायची आणि ती मी ह्यामध्ये घालतेय. जे आपण खोबरं भाजून घेतले ना त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर डिंक सुद्धा आपल्याला तसाच काढून घ्यायचा आहे मिक्सरमधनं. तर हा डिंक जो आहे तो बघा असा तुमचा थोडा चिकट-चिकट तयार होईल. पण काय हरकत नाही. हा असाच पाहिजे आपल्याला. डिंक सुद्धा मिक्सरमधनं काढून आपण
ह्याच मिश्रणात घालणार आहोत. मग मी थोडीशी खसखस घेतली आहे आणि तिला आपल्याला ड्राय रोस्ट करायचे, म्हणजे काही न वापरता आपल्याला तिला थोडंसं असं परतून घ्यायचंय. म्हणून एका छोट्याशा पॅनमध्ये मी ती खसखस जी आहे ती थोडीशी अशी ड्राय रोस्ट करून घेतली आणि ती मी कणकेत घातली. तर कणिक जी आहे ना ती आपली थोडीशी गरमच होती आणि आता बाकीचे सगळे जे आपले इन्ग्रीडियंट्स होते ते सुद्धा आपण त्यातच घालायचे. खारीक पावडर म्हणजे जे आत्तापर्यंत आपण इन्ग्रीडियंट्स बनवले, म्हणजे ज्याचं पण भाजून, तळून जे काय आपण केले, मिक्सरमधनं काढलेलं, सगळं एकत्र करायचं. आता ही मेथीची पावडर आहे. मी 50 ग्रॅम घेतली आहे आणि साधारण 50 ग्रॅम तुपामध्ये मी ह्याला भिजवून ठेवली. 3 ते 4 दिवस तुम्हाला ह्याला भिजवून ठेवायचे. आता इकडे ना मी 50 ग्रॅम तुम्हाला आज माप सांगतेय. हे जे लाडू आहेत ना, हे फार कडू होत नाहीत. पण मला पर्सनली विचाराल तर मला जास्ती आवडते. म्हणजे मी घरच्यासाठी बनवते ना, तर 100 ग्रॅम सुद्धा वापरते. म्हणजे मला एवढे आवडते त्याच्यामध्ये. ते तुमच्या आवडीवर आहे. तुम्ही थोडीशी कमी-जास्त करू शकता. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये जायफळ घातलेले, म्हणजे जायफळची पावडर आणि सुंठ पावडर, ह्या 2 पावडर ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत. तुम्हाला प्रमाण सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित मिळेल. कपानुसार मिळेल, टीस्पून वगैरे जो काही आपण वापरतो ते सगळं माप व्यवस्थित मिळेल आणि त्याचं वजन सुद्धा मिळेल. तर त्यामुळे त्याची काळजी करू नका. ते तुम्हाला मिळेल. इकडे तुम्ही फक्त मी जी सांगते ती कृती बघून घ्या. आता बघा हे मी सगळं एकदम व्यवस्थित मिक्स केलं. एकदम छान मिक्स करायचं, नाहीतर मग एका ठिकाणी जायफळ राहिलं, एका ठिकाणी लागलंच नाही, तर लाडू व्यवस्थित होणार नाहीत. आता मी इकडे गूळ घेतला, त्याला बारीक थोडं चिरून घेतलंय आणि त्यात पाणी घातलंय मी, पाव कप पाणी. मी मागे जो डिंकाचा लाडू दाखवला ना, त्यात मला बऱ्याच लोकांनी असं विचारलं, की पाणी घातल्याने मग हे लवकर खराब नाही का होत? तर नाही, आपण व्यवस्थित त्याचा पाक बनवणार आहोत आणि हे जे लाडू आहेत ना, ते जवळ महिनाभर व्यवस्थित टिकतात. पण तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं. आता बघा, एकदा हे सगळा गूळ जो आहे आपला वितळला आणि छान एक अशी मस्त उकळी आली बघा, व्यवस्थित उकळी आली पाहिजे, की गॅस बंद करायचा आणि गुळाचा जो पाक झालेला आहे, तो आपण आपल्या मिश्रणात घालणार आहोत. बघा, इतकं सोपं आहे. म्हणजे गुळाचा पाक कसा करायचा, तर गूळ पूर्ण वितळला पाहिजे आणि त्यानंतर एक मस्त मोठी उकळी आली पाहिजे. ती आली की गॅस बंद करायचा आणि लगेच पाक ह्याच्यामध्ये घालून मिश्रण जे आहे ते आपण हलवून घ्यायचं. आता इकडे काय करायचं ना, लगेच ह्याला मिक्स करायचं, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि सध्या थंडी पण खूप आहे, त्यामुळे ते पटकन सेट व्हायला लागतं. त्यामुळे ही जी आपल्याला प्रोसेस आहे ना, ती थोडी लवकर करायला लागते. व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं की तुम्ही बघाल किती मस्त दिसते आपलं मिश्रण. हे लाडू ना फारच छान लागतात. मला तर खूप आवडतात. पण मला थोडे कडू आवडतात म्हणून मी मेथी जास्ती वापरते. तुम्ही असे करून बघा. तुम्हाला कमी वाटली मेथी तर तुम्ही नेक्स्ट टाईम कराल तेव्हा त्याला वाढवा. मेथीचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्ती करू शकता. आता बघा हे मी 5 मिनिटं ठेवलं. 5 मिनिटं ठेवल्यावर बघा लगेच कसं सेट झालं. ड्राय व्हायला लागतं. आता ह्याचे आपण लाडू वळून घेणार आहोत. छान असे घट्ट त्याला दाबून मस्त लाडू वळायचे आहेत. जेणेकरून लाडू जो आहे तो नंतर फुटणार नाही. असं मी तुम्हाला दाखवते बघा. मी काय करते, असा गोळा केला की त्याला दाबून असा त्याचा छान घट्ट लाडू वळून घेते. आणि असेच सगळे आपल्या मेथीचे लाडू बनवायचे आहेत. हे खूपच छान लागतात, पौष्टिक आहेत आणि मी तुम्हाला ज्या सगळ्या टिप्स सांगितल्या ना, की गूळ म्हणजे तुम्ही पाक कसा करायचा किंवा बाकीच्या गोष्टी तुम्ही कशा छान खरपूस भाजून घ्यायच्या, ते सगळं लक्षात ठेवा म्हणजे तुमचे लाडू एकदम छान होतील. तुम्ही बनवले की मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा, की तुमचे कसे झाले. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी आता तुमच्यासाठी अजून एक विंटर रेसिपी अशीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय.